नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतीतील खताचा खर्च कमी करायचा आहे, कमी खतात कमी खर्चात उत्पादन घ्यायचं आहे, तर शेतकऱ्याला शेतातील खत मॅनेज करणं गरजेचं आहे. शेतातील खत मॅनेज करणं म्हणजे काय मित्रांनो, वातावरणात 78% नायट्रोजन आहे, फक्त तो वायू स्वरूपातला नायट्रोजन आहे. तुम्हाला जर वायू स्वरूपातला नायट्रोजन मुळाच्या कक्षेत स्थिर करता आला तर नायट्रोजनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, नत्रयुक्त खताचा म्हणजे युरिया अमोनियम सल्फेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आपली जी जमीन आहे ती हार्ड आहे, कडक आहे, कॉम्पॅक्ट आहे. इतक्या वर्षापासून चुकीच्या पद्धतीने फॉस्फरसयुक्त खताचा वापर केल्यामुळे आपली जमीन ही कडक झालेली आहे, हार्ड झाली आहे, कॉम्पॅक्ट झाली आहे. म्हणजे थोडक्यात जमिनीत फॉस्फरस जास्त झाल्यामुळे ती जमीन कडक झाली आहे. तो जमिनीत पडलेला अविद्राव्य स्वरूपातला फॉस्फरस मुळांना मिळण्यासाठी आपल्याला फॉस्फरसयुक्त बॅक्टेरिया वापरले तर जमिनीतला देण्याचा फॉस्फरसचा खर्च कमी होणार आहे. मित्रांनो, माती परीक्षण अहवाल सांगतो की आपली जमीन ही पोटॅश सिलिकेट मिनरल्सची बनलेली आहे. जमिनीत पोटॅश भरपूर आहे, म्हणजे थोडक्यात आपण तो अविद्राव्य स्वरूपातला पोटॅश जर झाडाला उपलब्ध करून दिला तर पोटॅशचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, सिलिकॉनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. म्हणून मित्रांनो, खत देण्यापेक्षा ज्या शेतकऱ्याला खत मॅनेज करता आलं त्या शेतकऱ्याचा शेतीतील खताचा खर्च कमी होईल. मित्रांनो, खताचा इतिहास बघितला तर 1960 साली युरिया जन्माला आला, त्याच्यानंतर 4 वर्षांनी सुपर फॉस्फेटचा जन्म झाला. 1970ला DAP, 80च्या दशकात MOP SOPचा जन्म झाला आणि 1990-91ला वॉटर सोल्युबलचा जन्म झाला. मित्रांनो, 1990-89च्या अगोदर पण आपण द्राक्ष, डाळिंब, टरबूज पिकं घेत होतो. आज बाजारात दरवर्षी नवीन नवीन ग्रेड जन्माला येत आहेत. आपण नुसते प्रयोगच करायचे का? प्रयोग करण्याचे दिवस संपले. आपण स्वतः ठरवायचं आहे कुठलं खत शेतात वापरलं पाहिजे. मित्रांनो, झाडाला फक्त NPK समजतो, म्हणजे कुठलं NPKचं खत दिलं म्हणजे झाडाची गरज पूर्ण होईल. म्हणजे थोडक्यात मला भूक लागली तर मी नखरे करणार नाही, इथेच जेवायचं, तिथेच जेवायचं, हेच खायचं, तेच खायचं. झाडाचं पण तसंच आहे, झाडाला फक्त NPK समजतो. आपण ठरवायचं कुठलं कमी खर्चाचं खत आहे जे झाडाची नत्रस, स्फुरद आणि पालाशची गरज पूर्ण करेल. मग रेग्युलर खतातून नत्रस, स्फुरद, पालाश द्यायचा का वॉटर सोल्युबलमधून द्यायचा का जीवाणूंच्या माध्यमातून द्यायचं? तर मित्रांनो, कुठल्या प्रकारचं खत आपण वापरलं म्हणजे आपल्या शेतीत कमी खतात कमी खर्चात उत्पादन मिळेल. तुम्हाला जर तुमच्या शेतात लागवड केल्याच्या पिकाचं कमी खताचं कमी खर्चाचं शेड्यूल हवं असेल तर मला फोन करू शकतात, मेसेज करू शकतात किंवा व्यक्तिगत स्वरूपात भेटू शकतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करू शकतात, सबस्क्राईब करू शकतात आणि शेअर करू शकतात. ओके, धन्यवाद.